कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. म्हणजे ब्लॉग एक 2 ते 3 दिवसानंतर येता आणि आपल्यासोबत मिलिंद असा किचन मध्ये. आणि मिलिंद आता इलो म्हणजे काहीतरी जबरदस्त बनवतो आणि आज काय बनवता मिलिंद आपण विचारूया. आणि रेसिपी तुमका पूर्ण त्याच्या चॅनलवरती बघूक मिळतील, जो की आपण थोड्या वेळानंतर तुमका नाव वगैरे चॅनल मेन्शन पण करूया काय असं आणि काय नाही. पण आज काय काय करतो आपण तुमका दाखवतो. आणि आज मिलिंद इलो त्याच्यामुळे आपण नवीन रेसिपी काहीतरी टेस्ट करतलो, मोठी गोष्ट असा. तर पहिले तर नाव विचारूया, आज काय बनवतो मिलिंद, काय बनवतो आज? चिकन काफ्रेल. चिकन काफ्रेल सोबत पाव. पावासोबत आपण चिकन काफ्रियल ट्राय करतलो. आणि कुठची डिश असा इकडे फेमस कुठे असा? ही प्रॉपर गोवन डिश असा, गोव्यात भरपूर फेमस असा. तर आज आपण घराकडे या डिशचा सुंदर आनंद घेतलो. आणि आम्ही बरेच रील वगैरे बघितलेले असतात इन्स्टावरती, गोव्यातले भरपूर गाड्यांवरची वगैरे, तिकडे खूप फेमस असं चालतं भरपूर. तर बघूया कसा पण त्याला काय आणि मस्त आनंद घेऊया. आणि आपण आता एक काम करू, आपण मसाला पॅक करू जाऊचा असा. तोपर्यंत मिलिंद इकडे तुमका रेसिपी जसं की बोलले चॅनलवर बघू मिळतली, जाऊया आणि आपण आपला काम करूया. तोपर्यंत इकडे मिलिंद कामाला लागलो, कोथिंबीर वगैरे काय रेडी करता. चला, मंडई सांगितल्याप्रमाणे ऑर्डरचं काम इकडे देऊया आणि आता तिकडे पॅकिंग वगैरे करतात मसाल्याचं. आणि अजून एक गोष्ट, पप्पा रिक्षासाठी काहीतरी घेऊन येलेत. तर लवकर लावल्यानंतर तुमका दिसतालाच, या रिक्षा प्रेमींका माहिती असताला शोचा मटेरियल असा या पुढे लागताला रिक्षाच्या वरती, हँडलच्या वरती. हे काय म्हणतात पप्पा? नाव माहित ना? नाव आठवणार नाही. मस्त. ही पुढची बाजू ना अशी असं आहे त्याला नेवारो. अशी मग मूर्ती ठेवा कमी समर्थांची मस्त सेंटरात. हयच वाट येऊ शकता बघा. हां, किती रुपये? रुपये 600. 600 रुपयात घावला. तरी सांगतात कोणला का 500-600 रुपये देता. पप्पा मग पागल बने होते. 6000 सांगे होते. 600 रुपयाक बरा घावला ना. रेडीमेडच असतो तसेच, माप बीप रेडीच सगळं तयार होतं. भारी. खय घेतला या? कणकवली हे होते आपल्याला. हां, मनोज मनोज वारे ते बिचारे पहिल्यापासून भरपूर सपोर्ट करतात, एकदम सुरुवातीपासून जेव्हापासून व्हिडिओ बनवून मी स्टार्ट केले. आम्ही कणकवली जाऊन सांगलो का बिचारे ते वाट बघतात, आमच्या घराडे नेले नाही. काय भारी. तिकडे पॅकिंग पण चालू आहे. असं तर मी आणलं असतं, काय हे घेऊन येतो. नाही, माझ्यावर बोलले पण मी फोन लायले तर फोनच लागत तयार नाही तुमचं. म्हणलं आम्ही ह्याच्यासाठी येऊन येतो, म्हणलं आम्ही पाहुण्यांकडे गेलो. मग तुम्हीच थडे गेले त्यांच्या बरोबर, काय ऍड्रेस सांगलाय? नाही इल्ले अशी नाक्याला हां हां हां. मग घेतलं आणि म्हणाले आता आमच्या घराडे चला येऊ खाया. घराडे गेलो. ते आता बसवताय कधी? आता त्याचं ब्रॅकेट बनवायचे, 2 ब्रॅकेट आरशात. म्हणजे मिलिंदच्या कामाक थोडंसं स्टॉप दिलेलं असं, कारण आमका जेवचा पण असा, कारण ऑलरेडी आमका उशीरच झालेलो असा. आजचं टाइम तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही, एवढे आमका वाचतलेत. आणि असं नाही, नवीन काहीतरी ट्राय करू मिळताना अचानक ठरतं. अचानक भयानक. आधी काय ठरलेलं नसतं, कधी काय करूचा, डाळ भात करूचं होतं. डाळ झाल्यानंतर या चिकनचा सगळा झाला. म्हणजे अशी डिश बनवतो ज्याच्यासाठी बोनलेस लागणार असतं. मग मिलिंद हां, मग होल मिलिंद चिकन, अख्खे अख्ख्या चिकन घेऊन येलो. हां. तर त्याने कट वगैरे केले. आणि मग आता आपल्याकडे म्हणजे थोडक्यात हड्डीचा भाग जो होता, तर आपण आता मस्त पातळ सर्दीवरती उपाय करतो आता मस्त. हा, तर आता आपण काय करूया, रस्सा करूया मस्त रस सूप, थोडक्यात मालवणी गावठी सूप बनवून टाकतो आज खत्रीवाला. राई त्याची तयारी करता हडे. बाकी आज मसाला भरूची जबाबदारी दिव्यान घेतल्या ना, तिकडे ती करतात. कांदा भाजला, त्याच्यात मी टोमॅटोची पेस्ट टाकतो. परत एकदा मसाल्याची कमाल बघा आमच्या. आणि झाला काय, आमच्याकडे आज आलं लसूण पेस्ट थोडी कमी पडली आहे. हा, आणि आता इतके रात्री दुकानं पण बंद झाली. लसूण होती ती सगळी घातली, हे चटणी घातली. हाडाहाडांचो हड्डीचो भाग म्हणजे आमच्याकडे गावठीच आठवताला लगेच. आणि थंडीवरती उपाय म्हणजे गावठी रस्सो, एक नंबर काम. सगळा हळद थोडंसं मिक्स करून त्याला हड्डीचो भाग असा वेगळी चटणी लावलेली आहे. हे आपलं मसाला मसाला असा. तुम्ही बघू शकताय. 50 किलो नवीन मसाला आपल्याकडे अवेलेबल असा. तर होय असलं तुमका तर नक्की खाली दिलेल्या नंबर व्हॉट्सअपवरती मेसेज करा, हे बघाल. आणि एक्स्ट्रा याच्यात काही ॲड करणं नाही आपण. हळद पण नाही, कारण हळद टाकूची पण लागणार नाही, मसाल्याचं सगळं आहे. आणि गावठी हळद आपल्याकडे अवेलेबल होते यंदाची फ्रेश लवकरच. जर कोणाक होई असली तर सांगा ठेवा. हां,
म्हणजे कारण गेल्या हा वर्षी कसा होता? हळदच रवाग नाही. हा राव नाही. आणि गेल्या वर्षी आमचा पहिलाच प्रयत्न होता सगळ्याच बाबतीत, नवीन होता सगळा. आणि आता काय झाला, आगळ पण जेव्हा मी टाकलं 20 लिटर मिळालं तर तो पटकन गेलो. आणि नंतर आता आगळासाठी बरेच मी कॉन्टॅक्ट करत आमचा आगळ द्या पण तो खात्रीशीर आगळ मिळावं. आता बघा परत कसला दिसता मसाला चिकन मध्ये घाला, मटन मध्ये घाला, व्हेज ग्रेव्ही मध्ये कुठच्या पण घाला, तुमका सेम टेस्ट जबरदस्तच देतलो. उसळीत घाला, भाजीत घाला. भाजीत घाला, ह्याच्यात पण आता घाला. आपल्या लग्नाची एक ऑर्डर इलेली आहे Yes. दोडा माळी. सध्या जास्त मोठ्या ऑर्डरीच मारतो. हा 5 किलो 10 किलो हेच ऑर्डरी चालू आहेत. टाकलंय मी मीठ नाही वाटतं, माझ्या लक्षातच नाही. वाईट टाकून व्हायचंच काय खारं आहे. तसा का पाणी जास्त घालून वाढेलच तरी काय नाही बघेल. आपल्याकडे पाणी भरपूर आहे, बावडी स्वतःची मावळी आहे. स्वतःची आहे. किती तर घाला. परत नंतर बावडी म्हणजे काय, बावडी म्हणजे विहीर. विहीर. हे भात आता मिलिंदाच देतोय मी, त्याचं काय तर करून दे. आपण हळे घेऊया. एक गॅस असं तर थोडं स्लो भेटतं आमचं. हे आम्ही फ्राय साठी करून ठेवले काढून. हो मिलिंद तुझं घे हळे. फायनली आता परत आपण एकदा मिलिंदकडे येलो. आता पुढची जबाबदारी मिलिंदकडे दिलेली असं आईन ऑलमोस्ट आपला काम डन केलं ना. तिकडे ऑर्डरी पॅक झालेले आहेत आपले. आणि इकडे बघू शकताय काफरील जो मसाला रेडी होता आणि हे चिकनचे पीस आहेत जे की मिलिंदने फ्राय करून घेतले ना. तर आता पुढे मिलिंद काय करत थोडक्यात, तर ह्याच्यात आता पुढे मीठ, थोडीशी साखर आणि आमटाणीचा पाणी टाकूचा. हा म्हणजे चिंचेचं पाणी, चिंचेचा पाणी आंबटपणासाठी थोडंसं. आंबटपणासाठी. म्हणजे थोडी टेस्ट त्याची अशी थोडी स्पायसी, थोडी तिखट आणि थोडी आंबट अशी होईल. ओके असं असं. आणि कम्प्लीट व्हिडिओ तुमका चॅनलवरती बघू मिळतो. मिलिंद चॅनलचं नाव सांग एकदा. मिलिंद पवार 1239. चॅनलचं नाव आहे मिलिंद पवार 1239. सुंदर सुंदर ब्लॉग्स असतात गोव्यातली, तुमका ठिकाणं मस्त मस्त बघून मिळतली. आणि जत्रा वगैरे मस्त फिरलो त्याचे ब्लॉग पण असं दिलेले, तर नक्की बघा आणि सबस्क्राईब पण करा. चला फायनली आपली डिश रेडी झालेली आहे मिलिंदने केलेली. चिकन कापरियल बघू शकताय, सेम टू सेम तसाच दिसतं. आणि याच्यासोबत पाव असत, बाकीचं सेटअप इकडे असा. हे जेवण पण वाढतं कारण टाइम भरपूर झालेला, जवळपास 11:15 होई दिलेले असत रात्रीचे. आणि आता आम्ही जेवतलो पण या सुंदर डिशचा आनंद घेतलो. बघू शकता जवळ ना लुक बघा कसं जबरदस्त वाटतं. हैदराबादी चिकन सारखे दिसता. टेस्ट करून बघूया कसं वाटतं. काय बारको बघू खोली येत जरा पाव टेस्ट करू लाग. प्लेटच द्या ना प्रत्येकाची, म्हणजे कसा मग भात घेऊ मिळेल ना. मंडळी आता आपण ह्या पावात भरून घेऊया. रेडी झालेला हा सगळा हे बघा असा बरोबर आहे. हे पाव वेगळे आहेत, आपले साधे पाव आहेत ना. ते गोव्यात गावतात ती पोई गावतात, वेगळे असतात, लांब असतं. म्हणजे काय म्हणतात आपलं तो मस्का पाव सारखं थोडक्यात. घेऊन ये ना. सकाळचेच गावतात ते. मध्ये कर तू टेस्ट कर मरे. नको नको. आई आमच्याकडे टेस्ट करू. जबरदस्त जबरदस्त ना. स्टॉलला हरकतच नाही. खतरनाक गोव्यात फेमस आहे भरपूर. जबरदस्त लागतं. तुझ्या अरे आपली डिश पण रेडी आहे मस्त एक नंबर. खाऊन बघूया. एक नंबर. काय खाशील? जबरदस्त स्वीटनेस असा, आंबटपणा असा, थोडासा तिखटपणा असा, पुदिना आणि कोथिंबीरचा फ्लेवर एकदम जबरदस्त आहे. कशा लोक आवडीन खातात गोव्यात. आपला लय फेमस गाड्यावरती भरपूर जबरदस्त कापरी.